तर मित्रांनो आम्ही आता मागवले चिकन पुरी थाली 3 मागवले, टेस्ट करून बघूया आपण। तर मित्रांनो गाड्यांच्या पार्किंग बघू शकता, फुल आहेत गाड्या बघा, फुल पार्किंग झाली इकडे। अजून आम्ही एंट्री पण नाही केली आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, प्रशांत रुमाल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे। मित्रांनो सकाळचे 7 वाजलेत आणि मी चाललो आहे आता राखणदेवाच्या मंदिराच्या इथे। तर मंदिराच्या इथे मागच्या वेळी तुम्हाला दाखवलं एक जास्वंद आहे, त्या जास्वंदीवरती फुलं काढायला चाललं आहे कारण देवपूजा करायची आहे। पण माझ्या अगोदर सूर्यनाना जाऊन तिथे पोचलेलं आहे फुलं काढण्यासाठी, इथून दिसतो आहे। तर आपल्याला भेटतील की नाही भेटतील याचा डाऊट आहे। तर मित्रांनो आज आहे 9 तारीख 9 जानेवारी 2026। तर आज आमच्या शिरसे गावातील श्री आई कात्रा देवीची जत्रा आहे आज। तर ही जी हवा सुटली आहे ना, ही हवा आमच्याकडे ह्याला बोलतात जत्रेचं पाडं सुटलं आहे। हे कालपासून सुटलेली हवा आहे, खूप थंडी आहे मित्रांनो। तर आता जत्रेला जायचं आहे, तर आता बघूया दुपारनंतर नाही तर सकाळी। तर मित्रांनो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हा जो सीझन आहे हा कोकणामध्ये जास्तीत जास्त जत्रा असतात ह्या सीझनला। तर डिसेंबरमध्ये दत्त जयंतीची जत्रा झाली, तर आता आमच्याकडे आज 9 तारीख आहे, तर आज कात्रादेवीची जत्रा आहे। ही पण जत्रा खूप मोठी जत्रा असते, एक दिवसाची असं, एक दिवस आणि एक रात्र अशी जत्रा चालते। तर ह्या जत्रेसाठी पण ना मुंबईवरून खूप क्राऊड येतो, म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गावातले पब्लिक खूप येतं इथे। प्लस राजापूर डेपोतून एस.टी. महामंडळ खूप गाड्या सोडतात, त्यामुळे गाड्याचं म्हणजे जत्रेला जाण्याचा काही प्रॉब्लेम नसतो। डोंगर टिट्यावरती जा, माडगुळ टिट्यावरती जा, कुठेही जा, तिथून आपल्याला गाड्या अवेलेबल भेटतात। तर आजची जत्रा मी जवळजवळ दुपारनंतर नाही तर संध्याकाळी असं जायचा प्लॅन आहे। तर मित्रांनो आता ही जत्रा झाली की कुणकेश्वर, मार्लेश्वर आणि फेबमध्ये येते आमच्याकडली सर्वात मोठी जत्रा म्हणजे अंगणेवाडीची जत्रा, भराडी देवीची जत्रा, ती खूप मोठी असते 3 दिवस। तर अशा आता जत्रोत्सव चालू झालेला आहे आमच्याकडे। तर दुपारचे 2:30 वाजले, जेवण वगैरे झालेलं आहे। बघूया 3-3:30ला जायचं की संध्याकाळी 6ला जायचं, जसे पोरं बोलतील तसं जायचं आहे आपल्याला। तर आता आपण डायरेक्ट भेटूया जत्रेमध्ये, फुल धमाल करायची जत्रेमध्ये। तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आणि भिक्या आता आम्ही निघालो आहे जत्रेला। अर्धी पोरं गेली आहेत पुढे, अर्धी माणसं गेली आहेत पुढे। तर आता मी भाऊला फोन केला, भाऊ तिथे थांबलं आहे। तर आता आम्ही त्याला गाठून घेतो आणि एकदमच जातो, कारण 1-1 तासाला एक गाडी एस.टी. वगैरे असते, ते आम्हाला काय मिळेल त्याने आम्ही जत्रेला जाणार आहोत। तर जत्रेची धमाल मजा मस्ती आपण बघूया। तर भावानो शेवटी आमचे 2 पार्टनर भेटले इथे, बॅगा घेऊन, म्हणजे एवढी बॅग आणली काय विचारून सोय नाही, फुल जत्रा भरून येणार आहे बॅगेतनं भाऊन। दोघांनी बॅगा आणल्या खाली। तर मित्रांनो आली आहे लालपरी आणि आता या लालपरीतून आम्ही चाललो आहे कात्रादेवीच्या जत्रेला। हे बघा समोरून येते, फुल आहे गाडी, बघूया स्टँडिंगने तरी निघू आम्ही। जत्रेचीच गाडी आहे रे, बापरे, कॅबिनमध्ये पण माणसं आहे। नको फुल आहे रे, हात दाखव मित्रांनो। बघा तुम्ही जत्रा बघा, फुल आहे, फुल पॅक। स्टँडिंगनी लोक चालले जत्रेला मित्रांनो। तर मित्रांनो आता आम्ही उतरलो आहे कात्रादेवी वाडीवरती आणि इथून जत्रेला आतमध्ये जायचं आहे। या साईडला आहे बघा, हा जो रोड गेला आहे देवगड साईडला, पडेल कॅन्टीन साईडला, त्याच रोडने सरळ जायचं आपल्याला, पुढे जत्रा भरते। आणि ही कात्रादेवी वाडी हा मेन स्पॉट, इथून मध्ये जायचं सरळ, पुढे गेल्यानंतर आपल्याला जत्रा भेटेल। तर मित्रांनो आता आम्ही एंट्री केली आहे जत्रेमध्ये। बघा इथून जत्रा स्टार्ट झाली, इथे दुकानं स्टार्ट झालेले ते बघा। ये तेल हमारा पहले से तैयार है और तेल दोबारा इस कढ़ाई में तेल जड़ी बघू शकता खूप मोठी अशी जत्रा आहे बघा।
दोन्ही साईडला दुकान आहेत, अजून पुढे पण दुकान आहेत. तर फावनो फुल गर्दी आहे बघा, चालायला पण चान्स नाही. तुम्हाला तुमच्या आवडीची पर्स खरेदी करायची आहे का? बाजारात 150 ते 200 रुपयाला मिळणारी पर्स आमच्या स्टॉलवर फक्त 100 रुपयात. जत्रानो फुल 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 जत्रा भरली आहे बघा. बघा हॉटेल वगैरे, गर्दी पण तेवढीच आहे. मुंबईपेक्षा पण गर्दी गर्दी गावात मित्रांनो हे बघा खाज्याची दुकानं. स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती की त्यांनी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, तरी या ठिकाणी येऊन. मित्रांनो आता आपण आलोय मंदिराजवळ. मंदिर असं बघा कसं आहे ते, गडग्यामध्ये बसते देवी. मला मी बाहेरून दाखवतोय बघा मंदिर असं कसं बांधलेलं आहे. दर्शनाची लाईन बघू शकता तुम्ही बघा. मित्रांनो प्रसादी घ्यायला आलो बघा. खाज्याचा ढीग बघा केवढा आहे. आम्हाला ना भिक्याकडून पार्टी आहे बघा जत्रेमध्ये. आईस्क्रीम वाटलंय, सगळ्या लहान पोरांना पण वाटलंय, आता आम्हाला पण वाटतंय. द्या आता बाबा जेव्हा सगळ्यांनी बारक्याक पण दे इकडं बघ. अरे स्वतः घे. मित्रांनो फुल जल्लोष आहे जत्रेमध्ये. आणलंय ना, विचार भागवत मयेकर बाकी मजेत ना. भागवत मयेकर हां तर मित्रांनो आता जत्रा फिरून फिरून भूक लागले आणि आता आम्ही मागवले चिकन पुरी. 1 प्लेट चिकन आणि 5 पुऱ्या आहेत. तर मित्रांनो हे बघा पुऱ्या आल्या आहेत. मला एक पुरी कमी आहे, तो घेऊन येतोय. तोपर्यंत मी सुरुवात करतोय. खूप भूक लागली भावानं. शाखा प्रमुख रवींद्र पुजारी
जवळचे शाखा प्रमुख रवींद्र पुजारी आपण या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा साखर गोठूर या शाखेमध्ये आपण भेट द्यायची. प्रांजल प्रज्ञेश शिवणेकर शाखा प्रमुख अश्विनी गजानन शिवणेकर लहान मुलांच्या मनावर खेळण्याचा राज आहे आणि शीतल परीक्षेमध्ये सर्वोत्तम खेळण्याचा उल्हास आहे. डोळे हलवणारी बाहुली, जोकर, शिव, नवा व्यापार संपूर्ण यात्रेमध्ये नवनवीन व आकर्षक किंवा वेदना असू दे त्यासाठी उपयोगाला येते बघा तेल वनस्पती तर मित्रांनो आता आमची जत्रा फिरून झाली आणि आता आम्ही निघतोय घरी. तर आता एस टीमध्ये बसतोय आणि निघतोय. आता आमच्याकडे आमच्या गावाला जाणारी एस टी म्हणजे डोंगरमार्गे किंवा डोंगरटिट्यापर्यंत जाणारी एस टीने आम्ही निघणार इथून. तर आता आम्ही भिकायची वाट बघतोय आणि आता थोड्या वेळात निघणार आहे आम्ही. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय, गुड नाईट. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे घरी. एस टी पकडली आता आम्ही, थोड्या वेळात एस टी चालू आहे. आता आम्ही निघणार घरी. खूप जत्रा फिरलो. ही गाडी हातविला मार्गे राजापूर गाडी आहे. तर गाडीमध्ये आम्ही आता बसलो आहे. थोड्या वेळातच गाडी फुल झाली की गाडी सुटेल.